नमस्कार, मी तुमची लाडकी अक्षया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल तन्वी शता. सगळ्यात पहिले स्वागत करूया आपले जजेसचं. बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श दादा आणि सुरांचा शहनशाह राहुल दादा. आणि स्वागत करूया आपले लाडके आनंद शिंदे सरांचं. आली बघ स्वागत करायला तुझं. एक मिनिट, तू काय करतेस इकडे? हा, मला 20 मिनिटं ट्रॅफिकमुळे यायला उशीर काय झाला? तू अँकरिंग सुरू केलंस? आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियंका ताईंचं. असं माझं स्वागत माझ्याच घरात होणार असेल तर मी रोज लेट येणार. कर तू आता अँकरिंग. ओके. ओके काय ओके, जा जाऊन बस जागेवर. मित्रांनो, तुम्हाला अक्षयाचं अँकरिंग कितीही आवडलं असेल तरी पण या शोची अँकर म्हणून माझ्यावर जबाबदारी आहेच आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. फार वेळ न दवडता मी पटकन तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा फॉर्मॅट सांगणार आहे. एक एक करून सर्व स्पर्धक मंचावर येतील आणि परफॉर्म करतील. आदर्श आणि राहुल दादा दोघंही मिळून त्यांना 10 पैकी गुण देतील. ज्या स्पर्धकांचा परफॉर्मन्स जजेसना खूपच आवडेल ते त्याच्यासाठी इथे येऊन हा नगाडा वाजवणार आहेत. ज्या स्पर्धकांना सगळ्यात कमी गुण मिळतील ते बॉटम 3 मध्ये आपोआप येतील. पण तिथे असणार आहे खरी मजा. आणि ती मजा काय आहे ते मी तुम्हाला थेट एलिमिनेशनच्या वेळेलाच सांगणार आहे. आणि आता बोलवणार आहोत एका सरप्राईज पॅकेजला. ती आहेच इतकी नाजूक, पण एकदा का तिच्या हातात माईक आला रे आला की तिच्यात असं काही संचारतं ना की आपण तिच्याकडे अगदी आ वासून बघत राहतो. असंच काहीसं आता इथे होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मानसी जोशीचं.
परफॉर्मन्स मानसी. आपण आता थेट जाणार आहोत आपल्या परीक्षकांकडे. आदर्श, मानसी, माहोल बदललास तू एकदम. क्या बात है. तुझी एनर्जी कमालच असते. हे गाणं खरं तर खूप श्रेयाजींनी गायलं, त्यामुळे एक सॉफ्ट आवाज आणि ते एक्सप्रेशन इतके कानात बसलेत ना. पण तुझ्या आवाजात थोडासा थ्रो ॲड करून अजून गाणं छान वाटलं आणि मला हेही व्हर्जन तेवढंच आवडलं असतं जर हे गाणं तुझ्या आवाजात रेकॉर्ड झालं असतं तर. इतकं छान गायलेस आता. तुझा आवाज दमदारच आहे, तुझे एक्सप्रेशन कडक आहेत. ऑल द बेस्ट. राहुल दादा. मानसी, तू नेहमीच छान गातेस आणि आजही तुझा अटेम्प्ट खूप मला आवडला. आनंद सर. तू टेन्शनमध्ये गाणं गात होती आणि म्हणून तू चांगली गातेस. तुझा आवाज चांगला आहे. फक्त बोदरेशन काढून टाक, फार छान गाशील आणि फार छान गाणं होईल. गाणं झालेलं आहे तुझं, छान झालेलं आहे, मला आवडलेलं आहे. पण हे सर्व लक्षात ठेव बस. व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे मार्कांची. आदर्श आणि राहुल दादाला मी विचारणार आहे की मानसीला किती गुण मिळणार आहेत. बघा. 8 गुण. मानसी, ऑल द बेस्ट. थँक्यू. वळणार आहोत आता आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. त्यांचा ग्रुप म्हणजे असा आहे की त्यातला प्रत्येक जण अगदी जीव ओतून परफॉर्म करायला तयार असतो आणि म्हणूनच कदाचित आपल्या जजेसनं या बँड मधल्या प्रत्येक मेंबरचं वेळोवेळी खूप कौतुक केलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फोरेन बँडचं.
परफॉर्मन्स फॉर एम बँड आणि इतकं सगळ्यांचं लाडकं गाणं आहे हे आणि परत तुम्ही एकदा या गाण्यानी सगळ्यांना प्रेम दिलं. आपण विचारूयात परीक्षकांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. राहुल दादा. 4M खूप चांगला वाटला मला सुरुवात तुम्ही ज्या पद्धतीने केली आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या गाण्यामध्ये आला. मला ते इंट्रो पार्ट खूप आवडला आणि एंड कॉर्ड पण मला खूप आवडली की ऑगमेंटेड तुम्ही शेवटी घेतली आणि त्याच्यावर खूप छान प्रयत्न पण छान होता आणि एनर्जी पण मला चांगली वाटली तुमची. सो इन ऑल मी खूप एन्जॉय केला. ऑल द व्हेरी बेस्ट. आदर्श. रोमॅन्टिक असू दे, सॅड असू दे, जॅज असो, फ्युजन असो, कुठलाही फॉर्म असो, 4M ची क्रिएटिव्हिटी तेवढीच तगडी असते. थँक्यू सो मच. आणि आज मित्रांनो इतकं सिंपल गाणं आहे, त्याची ब्युटी इतकी छान वाटत होती. फ्ल्युटर मित्रा, तू इतकं छान वाजवलंस आज. खरं तर आज खूप दिवसानंतर तुझ्यावरतीच माझं लक्ष होतं फक्त. आणि महेश, तुझा पहिला ग्रुप क्या बात है, क्या बात है. खूप चांगले डायनॅमिक्स तुम्ही वर्क केले. मला सगळ्या गोष्टी खूप जास्ती आवडल्या. असंच हीच लेवल आता ठेवा. शो ऑल द बेस्ट 4M. थँक्यू सर. आणि मला 4M साठी परत एकदा म्हणायचं आहे, 4M आवाज वाढव. आनंद सर. भरभरून दाद मिळालेली आहे तुम्हाला, तुमच्या ग्रुपला, तुमच्या ऐक्याला. आणि अशीच एकी असली पाहिजे, तरच काहीतरी वेगळं पण बाहेर येतं. ते आज तुमच्यातून दिसलेलं आहे आणि खरोखरच तुम्ही फार मन लावून वाजवलेलं आहे. तुम्हाला बघायचं होतं की बाबा आम्हाला कितपत चांगलं वाजवता येईल आणि काय वेगळं पण फ्लूटमध्ये काढता येईल. खरोखरच सगळ्यांनीच चांगलं या ठिकाणी परफॉर्म केलेलं आहे आणि ते मला भरपूर मनाला भावलं. व्हेरी गुड. थँक्यू. छान. थँक्यू सो मच सर. तर आता
गुड, क्या बात है. रवींद्र, तू खूप मनावर घेतलायस हा, मी तुला लव्हर बॉय म्हणली आहे. आज लगेच तू हे गाणं सादर केलंस. का बरं याला लव्हर बॉय म्हणतात आदर्श? आता लवर तर सगळेच बॉय असतात. वा, काय पण कारण दिलं. अगं कारण की त्याने ना त्याच्या बायकोला इथेच प्रपोज केलं हो होतं. माहितीये याच मला, पण मंचावर. मला माहित नाही ना कसं प्रपोज केलं होतं. हे करून दाखव, हिला करून दाखव. करून दाखव ना, हा, प्रियंकाला चालेल, करून चालेल. ए, दाखव. हा ठीक आहे, ठीक आहे. अरे रवींद्र, अरे करून, अरे होऊन दे वन्स मोर. रवींद्र चल एकदा रवींद्रसाठी जोरदार टाळ्या. कम ऑन, त्याला एकदा. प्रपोज करून दाखव चल. थोडं थोडं अजून रोमॅन्टिक हो ना. नाही, बस बस खाली. खाली बस, खाली बस. अरे रवींद्र, काय अरे काय हे काय करतोयस रवींद्र? काय झालं ऍक्च्युली मला काही कळत नाहीये. मी त्याला सांगत होते मला नको करूस प्रपोज, नको करूस प्रपोज. अच्छा, असं काही आहे का? माझं लग्न झालंय, मी तुला सांगितलं. तुला माहित नाही माझा नवरा सारा. रवी आपलं लग्न झालंय. बायको असताना इथे हे सगळं करायचं नसतं मित्र. रवींद्र आता जा औरंगाबादला, एकटाच जा इथून. आता तू ही काही येणार नाही आता तुझ्यासोबत. तुला पण एवढ्या प्रेमाने प्रपोज केलं नव्हतं, याचं साक्षीदार मी आहे इथे. मला माहिती आहे. नाही नाही, कसं झालेलं ती विचारत होती की प्रपोज कसं केलं. काय खोटारडा आहे रे हा. काय मी कधी काय विचारलं? खोटारडा आहे. एक मिनिट, हे सगळे काय माझ्या जपत- साईडने आहेत. खरंच ना. हे सगळे माझे साक्षीदार आहेत. मी कधी त्याला विचारलं नाही. मी रवींद्र? फक्त विचारलं लवर बॉय का म्हणतात. तिने अगं, असं विचारलं नाही, तो अतिशय चांगला गायक आहे तुझा मुलगा. Sorry, तुझा नवरा. खूप चांगला गायक आहे आणि खूप चांगला मुलगा आहे. नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही दोघंही इथे आहात ना, तर ती मोमेंट परत एकदा झाली पाहिजे. है ना? ओ, या माहोलवरती मी एक 4 ओळी सादर करणार आहे. प्यार की राह में दीवार खड़ी होती है, प्यार की राह में दीवार खड़ी होती है, इश्क की पाँव में जंजीर पड़ी होती है, फिर न दीवारें न जंजीरें नजर आती है, जिस वक्त आंख महबूब से लड़ी होती है. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या- अरे जायचं मला संगीत सम्राट महासंग्रामला जायचं. अरे जायचं मला संगीत सम्राट महासंग्रामला जायचं. अरे जायचं. काय शोधतोय तू? माझी पट्टी त्याच्यात सापडणार नाही बाळा. लक्ष ठेव, अशी गायकी मिळवण्यासाठी एक तप लागतं. साध्या साध्या गोष्ट नाही आहे. अभ्यासावर लक्ष ठेव. हा, अरे जायचं मला संगीत सम्राट. अरे आनंद, अरे आनंद, अरे गप्प बसून तुम्ही. तुम्हाला खरं सांगतो मंडळी, आज मी ह्या मंचावर गाणार नव्हतो, पण मी म्हटलं नवीन पोरं आलेले आहेत, त्यांना आपल्या गायकीचा आनंद भेटला पाहिजे, 2 गोष्टी शिकल्या पाहिजेत पोरं, म्हणून मी हे गातोय. आणि तुमचं आपल्या मध्ये काय करता हा? मध्ये मध्ये नाही बोलत आहे मी. मग गाळलेल्या जागा भरतीये. तुम्ही कॉमेडी कार्यक्रमात मध्ये नाहीये. अरे संगीताच्या कार्यक्रमामध्ये गाळलेल्या जागा काय भरता? अरे समोर बघा कोण आलंय ते. हा, अरे काय एक मोठी माणसं आहे. अरे काय एक जागा घेतायत ते. आहाहा, अरे मला काय माहित नाही का काय बोलून राहिले तुम्ही. हा खरंच म्हणजे सरांचं तर आदर्श सरांची तर काय एक जागा म्हणजे. हा, कोरेगावला 3 BHK, बोरेली 2 BHK, मग गावाकडची जागा तर बघायलाच नको. हा, आणि राहुल जराचं तर वेगळंच. वाकडला 2 BHK, पुढे वारजाला गेलं की 3 BHK, परत कोथरूड मध्ये आतमध्ये आलं की 5 BHK. त्याच्या जागा वेगळ्याच. आणि आनंद सरांच्या जागा त्यांचं तर काही बोलायलाच नको बाबा. खरंच नाही, पण सर म्हणजे आता कसं होतं ना, म्हणजे अशी संधी आम्हा सामान्य माणसांच्या आयुष्यात कधी कधीच येते. म्हणजे तर येतच नाही की आपण ज्यांचे खूप मोठे फॅन असतो त्यांच्याशी आपल्याला असं 1 to 1 बोलता येतं. खरंच तर सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. म्हणजे एवढी मोठी फॅन आहे ना सर, की तुमचा आदर्श कायम माझ्या डोळ्यासमोर असतो.
गप्प बसा. काय चालू आहे? आल्या आल्या त्या आदर्शवर नजर ठेवली तुम्ही. हा? आदर्श सर तुम्हाला सांगतो, घरी जाऊन नजर काढून घ्या. म्हणजे बायकोच्या हाताने काढा, आईच्या हाताने काढा, पण नजर काढून घ्या. अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या बाईनं ज्यांच्यावर नजर ठेवली त्यांचं वाटोळं झालंच म्हणून समजा. हा. अरे 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 देवा. काय बोलतोय हा माणूस? 25 वर्षाचा संसार आहे आणि खरं वाटण व्हायचं असतं ना माझ्या मते ह्या माणसाचं आधी झालं असतं. पण झालं का तसं? नाही झालं ना. काय बोलून झाले? चार चौघामध्ये तुम्ही आज गप्प बसा. काय चालू आहे इथं? एक मिनिट, पण तुम्ही इथे का आलाय? काय चाललंय तुमचं हे सगळं? कसं आहे ना वहिनी, तुम्ही आहे वहिनीकडे यांनी कसं आहे की कलाकार म्हणजे खरं तर आम्हाला संगीताची आवड आहे आणि गाते. हा. तर कसं कलाकार म्हटलं की आपल्याला टॅलेंट दाखवण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म लागतोच सर. हा का नाही? हा. त्याच्याशिवाय आपण पुढेच येऊ शकत नाही सर. तर कसं आहे की बरीच वर्ष आम्ही स्ट्रगल करतो सर. आम्हाला काही प्लॅटफॉर्म मिळाला नाही सर. पण आता म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्हाला प्लॅटफॉर्म भेटला सर, रेल्वेचा. आणि तिथून सुरुवात झाली सर. हा, खरं सांगतो, तिथे ही पहिल्यांदा गायली आणि पहिल्यांदा पैसे तिला तिथंच भेटले. पैसे नसतात म्हणायचं त्याला, मग प्रेक्षक असतात ते बक्षीस देतात, ते कलाकारांना बक्षीस देतात. राईट. एक मिनिट काय? फॉर युअर क्वांटम परमिशन, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिथं जे मिळतात त्याला बक्षीस नाही मिळत, त्याला भीक म्हणतात. कळलं? आणि माझं तुमचं सांगू सर, तुम्हाला सांगते, यांना का नाही असंच एका गाण्याच्या कार्यक्रमात मी घेऊन गेलो होतो. हे गायले तिथे सर, आणि त्या लोकांनी का नाही हार घातला यांना सर, मग अरे गायकीच तशी आहे, लोकांनी प्रेमाने हार घातला आमच्या गळ्यात. चपलांचा. तुम्हाला ऑडिशन द्यायची हो हो हो, आम्हाला ऑडिशन द्यायचं. ऑडिशन हो, हो. द्यायची. मग तेच आता आम्ही देऊ का पटकन? हा. काय करायचं यांचं? तर देऊ का ऑडिशन आम्ही? द्या टाका, टाका. हा? वा वा, दिली त्यांनी परवानगी. द्या की कागद द्या ना तू. हा, एक मिनिट. चल घ्या मग, वाजवायला घ्या. ढोलकी द्या. येतं का दादा जरा? इकडे सर, 7 संगत आहे माझे. तयार आहात का तुम्ही? चला. काळी 3 घे रे बाबा. हा, काय करताय तुम्ही हे? लावून घेतो बरोबर. हा उगा घसरले नाही पाहिजे. हा. काय मोठ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्मन्स घसरण्याचे लई चान्सेस राहतात सर. आपण आपला पक्का धरून ठेवायचा. हा, सर, चला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, आवड मला ज्याची मी त्यालाच. तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, शेजारची काळी मैना लागली डोलायला, जेव्हा शेजारची काळी मैना लागली तेव्हा नवीन पोपट लागला मिठू मिठू बोलायला, तेव्हा नवीन पोपट लागला मिठू मिठू. अहो तुम्ही काय करताय? काय वाजवताय तुम्ही? काय करतोय? 7 संगत करतो. कसली डोंबलाची साथ सांगत? मी कुठं गाते, तुम्ही काय वाजवताय? काय? हा? मी तुम्हाला सांगते ना वंच खरंच. हा, या माणसामुळे आतापर्यंत मी जिथं गेलो आणि तिथनं मला बाहेर काढलं. मी तुम्हाला सांगते, ट्युनिंग नावाची काही गोष्ट असते का नाही? गपची बसा मावशी, तुम्हाला सांगतो. हा? अरे 4 वर्ष झाले एकत्र काम करतोय आम्ही, ट्युनिंग नाही म्हणता. अरे असं पटकन ट्युनिंग धरायला मी काय FM रेडिओ आहे का? फिरवला झालं. प्रत्येक वेळेस मी ऐकून घेणार नाही. जेव्हा तुमचं ट्युनिंग नीट होईल ना, तेव्हा तुम्ही या इथे ऑडिशन द्यायला. आता जा, आता तुम्ही निघा. Correct आमचा आहे. कार्यक्रम अडकलाय तुमच्यामुळे. मावशी करत म्हणता, ऐकून घ्या. काय? आम्ही तुमचा शब्द राखतो, हा. तसे मला बाईचा शब्द राखणार लय आनंद. का बसा तुम्ही? असू द्या. हा. आम्ही आता जातो. हा, जा आता तुम्ही, जा. ट्युनिंग व्यवस्थित सेट करून येतो आणि मग राहू दे, ते काढलं त्यांना, असू दे. हा? हा, मग ते देतो. हा, हा. या तुम्ही. येतो मग वंच येते. हा? अहो, राहू दे. ए बाळा, हे ढोलकी घेऊन जा आणि पूजेत मांडा. कशाला? मोठ्या माणसाचा हात लागलाय. चला आता तुम्ही, मोठ्या माणसांचा हात लागलाय म्हणे. इज्जत काढून राहिली सगळीकडे. आणि आता वेळ झाली आपल्या पुढच्या स्पर्धकाला बोलवायची. या मंचावर त्यानं जेव्हा जेव्हा परफॉर्म केलंय तेव्हा तेव्हा त्यानं प्रेक्षकांच्या मनाच्या तारा अगदी अलगद छेडल्याय. त्याच्या परफॉर्मन्सनं आजही माहोल रंगवायला मी मंचावर बोलवणार आहे मानस गोसावी याला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ.
परत एकदा सगळा माहोल बदलून टाकलास आणि हे सगळ्यांच्याच इतकं हृदयाच्या जवळचं गाणं आहे आणि ते मोहन वीणावर कधी इमॅजिनच केलं नव्हतं की कसं साऊंड होईल आणि इतका सुंदर तुझा परफॉर्मन्स झाला. थँक्यू. आपण विचारूयात परीक्षकांना कसा वाटला. राहुल दादा. मानस, मी असं म्हणेन की त्या गाण्यामध्ये काही मोमेंट्स क्रिएट केल्यास तू, जिथे मी आणि आदर्श एकमेकांकडे बघून असं मला झालं. प्रियांकाने आता सांगितलं तसा माहोल नक्की जमला. त्याबद्दल तुझं मी कौतुक करतो. अभिनंदन. आदर्श. इतकं सुंदर साऊंड करतं तुझं वाद्य आणि त्याच्यावर हे गाणं इतकं ठहराववालं गाणं आणि एकतर तुझ्या इन्स्ट्रुमेंटला जास्त आस नाहीये. ते मिंडवर तू किती करता येईल, तुला किती स्वर करता येतील, त्यातनं किती भाव प्रकट करता येतील ते तू करत होतास. ती चाल प्रोजेक्ट करत होतास आणि ते मला जास्त आवडलं. कुठेही त्या मिंडमध्ये एखादा स्वर किंवा एखादी चाल, त्या चालीतली एखादी नोट कुठलीही राहिली नाही, मिस नाही झाली. आणि काही तुझ्या बाती होत्या त्या खूप ब्युटिफुल होत्या मित्रा. आणि असंच करत राहा, अजून एक्सप्लोर कर. अजून आम्हाला पहिल्या पर्वातला मानस जसा होता, वेडा होता तो, मला ते परत एकदा तुझ्याकडनं बघायचं आहे. कारण अशा गाण्यांमध्ये तू जादूगर आहेस, तुला माहित आहे. आमचा जीव घेतला होतास तेव्हा तू अशाच काही गाण्यांमुळे. तर मला तो मानस परत एकदा बघायचा आहे. आनंद सर. जो बोलतो त्याचं सगळंच विकतं, जो बोलत नाही त्याचं काहीच विकत नाही. पण तुझं न बोलताही विकतं खरोखरच. आणि ज्यावेळेला गाणं सुरू झालं, बंधूंनी चांगल्या फिलर्स वाजवल्या फ्लूटच्या, म्हणजे तुमच्या गाण्याला असं उचलून धरलं त्या फ्लूटनी. छान तुम्ही वाजवलेलं हे गाणं, इतकं जबरदस्त मनाला मोहून घेतलं मनाला. म्हणजे इतकं की माहोल बनवला तुम्ही. जो माहोल बनला तो या गाण्यामुळे बनला, या चालीमुळे बनला आणि तुमच्या खरोखर कलेमुळे बनला, हातामुळे बनला. नंतर अंतराच्या नंतर जबरदस्त तुम्ही सुटले आणि शेवटपर्यंत क्या बात आहे. व्हेरी गुड, छान. आणि आता वेळ झाली आहे गुणा. सात गुण. अभिनंदन मानस आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि आता मंचावर होणार आहे एका अशा डुओचा परफॉर्मन्स ज्यांनी आपल्याला मागच्या आठवड्यात पण खूप इम्प्रेस केलं होतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पल्लवी आणि साहिलचं. तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा, भिर भिर करी मदनाचा वारा, ये ना सजना ये ना निशाणा, तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना. भिजली पाने वेली आसमंत हा, अंगी फुलनी आला रे वसंत हा. भिजली पाने वेली आसमंत हा, अंगी फुलनी आला रे वसंत हा. प्रीत जळी भिजुरी तू येना, अलगद मजरी दयासी घेना, येना सजना येना. निशाणा तुला दिसला ना, निशाणा मला जमला ना. निशाणा तुला दिसला ना, निशाणा
राहुल दादा पल्लवी आणि साहिल जे पहिलं गाणं गायलं होतं त्याला आनंदजींनी खूप छान दाद दिली होती तुम्हाला. आणि आत्ताचंही गाणं तुमचं खूप छान झालं. प्रयत्न मला खूप आवडला. एकदम सॉफ्ट गाणं होतं. तुम्ही तो मूड खूप छान कॅरी केलात. त्या हार्मनीज पण मला तुझ्या साहिल आवडल्या. सो व्हेरी नाईस. खूप खूप चांगला एफर्ट होता. ऑल द बेस्ट. आदर्श साहिल तुझा आवाज खूप गोड आहे मित्रा. आणि आज खऱ्या अर्थाने सोलो इतकं म्हणजे इतके लाईन्स, इतकं गाणं, हार्मनीज, तुझी समज सगळं ऐकायला मिळालं आज मला. आणि खूप बरं वाटलं. दोघांचाही परफॉर्मन्स खूप चांगला होता. थोडंफार पिचिंगला इकडे तिकडे गेलं हे तुम्हालाही माहिती आहे. पण काही प्रॉब्लेम नाही. मला एक डुएट म्हणून हे खूप आवडलं. आणि तुमचं दोघांचंही गिव्ह अँड टेक खूप छान होतं. एका डुएट गाण्याला जे हवं ते तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. धमाल हो ना. आनंद सर तुमच्या गाण्यामध्ये मला काहीतरी नर्वसपणा दिसत होता, जो कोणालाच दिसला नसेल पण मला दिसला. काय नर्वसपणा आहे मला सांगा. तू सांग पल्लवी, तू सांग. दादा ॲक्च्युली आज काल रात्रीपासून माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे आणि आवाज खूप बसला आहे. त्याच्यामुळे आत्ताही अंगात ताप आहे. मे बी त्याच्यामुळे झालं असावं. तरी असो, एवढं असतानाही तुम्ही या ठिकाणी असं इतक्या सुंदररित्या तुम्ही गायलेलं आहे. खरोखरच त्याबद्दल तुम्हाला दाद द्यावी लागेल. पण हा एक संग्राम आहे, ही एक लढाई आहे. जोकर पिक्चरमध्ये राज कपूर त्याची आई तिकडे मरते आणि त्याला कळतं की अभी माँ नहीं रही, तरी पण तो परफॉर्म करतो. लोकांना वाटतं तो रडतोय, पण तरी पण त्यांना वाटतं की हा हसवतोय. लोक टाळ्या वाजवतात, हसतात. अशा भरपूर काही याच्यातून जावं लागतं माणसाला. कलाकाराला तर जरूर जावं लागतं. तसंच तुझं झालं असेल आणि झालेलं आहे. तू कालपासून आजारी म्हणते म्हटल्यानंतर तरी पण तू परफॉर्म या ठिकाणी केलास. व्हेरी गुड. आणि असंच डेअरिंग सदोदित आयुष्यात ठेवा, हीच सदिच्छा व्यक्त करतो मी. आणि आता दोघांचंही अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. आणि पुढच्याला नीट बरी होऊन ये. येस, ओके, थँक्यू. आणि आता स्पर्धेच्या या माहोलला थोडासा विराम देऊयात आणि बोलूयात या मंचावर बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याला. वादळात लखलखती उसळती जवानी, वादळात लखलखती उसळती जवानी, पेटता अंगार होई काळजात पाणी, सुरव्याचं भलं तेज तिथं दिसती मोत्यवानी, धगमग चांदणी जणू रूपाची खाणी. हिला पाहून या जाई भारवणी, खाऊ घालते या काळजावरे. हे आली 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 डॅशिंग मैना, हिच्या पायी झाली दैना, चाळगावर रान बाज हिचा. पाहून या पोर लय चाकली, पाहून या पोर लय चाकली. आली 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 डॅशिंग मैना, हिच्या पायी झाली दैना, चाळगावर रान बाज हिचा. पाहून या पोर लय चाकली, पाहून या पोर लय चाकली, पाहून या पोर लय चाकली, पाहून या पोर लय चाकली. नाचती या मोर सपनाची रास, नाचती या मोर सपनाची रास, तुझी साथ भुलण्याचा झुलतो या भास.
पाया पायी फुलून या जाई काळजाची आज पुरी घाल मेल होई हिच्या नादाने ग झाली नादानी भाव घालते या काळजावरी हे आली 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 डॅशिंग हिच्या पायी झाली चळगावरान बाजगीचा पाहुनिया पोर लय चाकली पाहुनिया पोर लय चाकली आली 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 डॅशिंग मैना हिच्या पायी झाली दैना चळगावरान बाजगीचा पाहुनिया पोर लय चाकली पाहुनिया पोर लय चाकली पाहुनिया पोर लय चाकली पाहुनिया पोर लय चाकली आणि आता वेळ झालीये आपल्या पुढच्या काठीनं स्पर्धेमध्ये. गोंगड घेऊ द्या गिरं मला बी संगीत सम्राट मला संग्रामला येऊ द्या हे जमले जमले हे पण मीटर मध्ये बसवलंय छान, छान, फार आता सुंदर. जमलंय आता आपण डायरेक्ट जाऊया डायरेक्ट जाऊया आता काही आपल्याला एक मिनिट एक मिनिट कुठे जायचंय तुम्हाला कुठे आलात तुम्ही इथे इथेच अगं संगीत सम्राट महासंग्राम तुला सांगतो म्हणजे लहानपणापासून माझं स्वप्न होतं पण एक ना एक दिवस या मंचावर यायचं लहानपणापासून स्वप्न हो माणसाला काय वाटतं हो आजोबा तुमच्या लहानपणी म्हणजे हा कार्यक्रम नव्हता हा आत्ता चालू झालाय कार्यक्रम अगं आमच्या लहानपणी टीव्हीही नव्हता येडीचही मुलगी असताय काय कळेल तिला काय कळेल काय कळेल काही नाही तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय इथेच इथे नाही अगं इथे म्हणजे अशा अनेक प्रोग्राम मध्ये गात असतो हो बाळा आम्ही अच्छा तुम्ही प्रोग्राम करता हो आम्ही प्रोग्राम करतो काय How lovely. प्रोग्राम असता आमच्या गात असतो आम्हाला ते हे पण मिळालं काय ग ते कुठला पुरस्कार तो युगेना जीव जीव घेणा पुरस्कार देणार होते आम्हाला जीव घेणं ए रमेश, मी जीव घेणं म्हटलं तू लगेच जीव घेणं अगं जीव घेणं नाही का जीवन गौरव पुरस्कार असतो तो. जीवन गौरव कुठे लिंक तोडते हे काय सांगा ना आपल्या कार्यक्रमात. हॅलो, तुम्हाला सांगतो एक किस्सा म्हणजे पुण्याला आमचा कार्यक्रम होता सर आहे का आणि लोक इतके खुश झाले मी असं गायलो लोक उठून उभे राहिले म्हणजे वन्स मोर वन्स मोर वन्स मोर म्हणजे डोळ्यात पाणी आलं मी आपलं वन्स मोर गायलो परत लोक उठून आपलं वन्स मोर वन्स मोर वन्स मोर तुम्हाला सांगतो तब्बल 20 वेळा तब्बल 20 वेळा लोकांनी वन्स मोर दिला आणि मी गायलो काय तो प्रसंग होता काय सांगता 20 वेळा वन्स मोर अहो आम्हाला सुद्धा कधी इथे मिळालं नाही 20 वेळा वन्स मोर नाही, मिळालं इतकं नाही. आवडलं लोकांना मिळालं नसेल तुला पण तू घेतेस ना नेहमी पंबल करून करून आवडलं आवडलं म्हणजे तुझं आवडलं नाही लोकांना लोक म्हणाले जोपर्यंत तुम्ही नीट गात नाही तोपर्यंत शिक्षा म्हणून गा खरंय खरंय लोकांचं प्रेम बाकी काही नाही खरं सांगू ना तुला पोरी हा? आम्हाला ना हे संगीत सम्राट महासंग्रामाची ट्रॉफी घरी न्यायची आहे बस हसताय काय थोबाडाकडे बघून भाजीवाला भाजी बरोबर कोथिंबीर देणार नाही संगीत सम्राट महासंग्रामची ट्रॉफी घरी नेते बघा काय बोललात ना हे तुमच्या अशा बोलण्यानी ना कळेल तिला पटकन एक मिनिट काय काय कळणार आहे मला आणि तुम्ही कुठे बघितलंय तुम्हाला मी आता रिसेंटली तुम्हाला कुठेतरी बघितलंय हा तुला आठवत नाही का नाही त्याचं टेन्शन घेऊ नको डायलॉग तरी कुठे आठवतात तुला काय असू दे. होय, कोण आजी आजोबा इथे आलेत आपल्या सेटवर तू नको मला लावून घेऊस पोरी आम्हाला ना गाण्याची एक संधी हवी फक्त. अच्छा तुम्ही इथे ऑडिशन द्यायला हो आलात? हो करेक्ट करेक्ट एक करेक्ट फक्त संधी अहो, आता मिळाली एकतर आमचा कार्यक्रम चालू आहे कुठे आता तुमची मध्येच ऑडिशन आता घेऊन टाका असं बोलू नको प्रेम आहे ग प्रेम आहे खरंच, ग एकदा आम्हाला अजून गायण्याची संधी दे माझ्या आनंद सर काय करायचं यांचं घ्या बघा अगं ऐकलं का सर हो बोलले हो माहितीये मला नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही हं? अहो ओळख आहे आमची जुनी ए? अगं हे हा आतापर्यंत त्या आदर्शवर डोळा ठेवून होती आता लगे आनंद सर वयोमानानुसार नावं बदलावी लागतात नाही तसंच ते खरं सांगते तुम्हाला पोरी तुला म्हणून सांगते कुणाला सांगू नकोस हा काय झालं मी की नाही म्हणजे अगदी माझ्या
तरुणाईमध्ये तेव्हा तर म्हणजे आताच अशी तर म्हणजे जाऊ दे माझ्या तोंडातून काय तर मी एकदा घरातनं बाहेर पडले बाल्कनीत तुळशी वृंदावनाला पाणी द्यायला तर हे खालनं जायचे बिल्डिंगच्या आणि नेमकी मी 8:15 बाहेर आले की हे खाली येऊन मला मी काही जायचे नाही बाबा पण आज अख्ख्या महाराष्ट्राला काय वाटतं की ही त्यांची स्टाईल आहे पण खर तर मला बघून ते हे करायचे जाऊ दे आता सगळ्यांसमोर सांगू नकोस हा कुणाला काय तुम्ही सांगितलं ऑलरेडी सगळ्यांना हो का अरे देवा असू दे त्यांचे ते कॅमेरा ऑन आहे बरं गाऊन घेऊया तोवर एक मिनिट तुम्हाला audition गाऊन. ए बाळा तुझं नशीब परत उघडले दे बरं ते इकडे आणि त्याला लयच राग आला चला करू का सुरू हा, हा. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं तुझ्या ग बोलण्याला का हो, काय करताय तुम्ही काय करता म्हणजे काय साथ संगत करतो सांगते मी ना. हा? बघायला की तू दुसरी संधी मिळाली ती तुम्ही आता एक करून मिनिट, टाका. एक मिनिट. हा? काय झालं थांब बाई तू जरा हा, काय थांबलं? हॅलो दुसऱ्यांदा घेऊन आला आता एवढं सगळं एक मिनिट तू थांब. ते मावशी काय म्हणतात ते ऐक पहिले अहो एक तर मी मावशी नाहीये माझं नाव प्रियांका आहे आणि मी इतकी खुळी पण नाहीये तुम्ही मगाशी येऊन गेला होतात बरोबर ना हेच गाणं सादर केलं होतं तुम्ही मगाशी काय चाललंय यांचं आमचा कार्यक्रम खोळंबला ऑडिशन इकडे. द्यायची होती की नाही म्हणून आम्ही असं केलंय एक सच्च्या कलाकाराला ना एक स्टेज पाहिजे असतं सर. ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणतात आम्ही जातो नाही प्लीज निघा कारण इथे आमचा कार्यक्रम खरंच खोळंबलाय तुम्ही निघा आता नंतर या तुमचा कार्यक्रम खोळंबून देणार नाही मावशी फक्त आमची एक इच्छा पूर्ण करा काय? आता इतकं आलोच आहे तर सरांची एक गाण्याची झलक आम्हाला ऐकायची फक्त सर एक झलक अशी थोडीशी सर बस एकच ओळ सर कशी 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 ऐकायची तर अशी एक झलक अजून आधी केलं तसं अशी एक झलक नजाकत भरी नजाकत तुमच्यासाठी 4 ओळी बोलतो मी शेर बोलतो बरसों की है बूढ़ी दुनिया मगर घाट वही है बरसों की है बूढ़ी दुनिया मगर घाट वही है दिन वही है रात वही है तलवार पुरानी मगर काट वही है अरे क्या बात है सर बघितलं चला आता हा आता नाही येणार परत हा थँक्यू थँक्यू जा ग तुम्हाला थोडं काम होतं याच्या बरोबर काय मावशी बाकी बरं आहे ना तुम्ही चला आता मार खायचे धंदे सुरू झाले असं माणसं आहे सर म्हातारपणी याचे हाल होतात हो. काही गाणी ही मराठी संगीत क्षेत्रातील माइलस्टोन गाणी म्हणावी लागतील काळ बदलो ट्रेंड बदलो पण ही गाणी सदैव लोकांच्या मनात असतातच असतात आणि अशाच गाण्यांचा मेडले घेऊन आपल्या समोर येत आहेत फोक रिवायवल्स जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात
कर देवाचा जोडी तो हात पुर 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 कर देवाचा जोडी तो हात बोलाची कडी नुसती बोलाचा भात पुर 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 कर देवाचा जोडी तो हात पुर 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 कर देवाचा जोडी तो हात पुर 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 देवाचा जोडी तो हात. फोक रिवायवल इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही देवाला साकडं घातलं आणि प्रत्येक वेळेला आपण आदर्शला असं म्हणत असतो की तुझ्या बाबांचं गाणं आज हे गायलेत. आज इथे आनंदजी आहेत तर मला असं बोलायची संधी मिळते की आज तुमच्या वडिलांचं गाणं त्यांनी सादर केलं. कसा वाटला तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स? प्रल्हाद शिंदे हे नाव हे समाजाचं नाव आहे आणि अगोदर त्यांच्यावरती त्यांच्या फॅन्सचा त्यांच्या समाजाचा हक्क आहे आमच्यापेक्षाही. आणि म्हणून मी असं समजेल की प्रल्हाद शिंदे आमचे तर आहेतच पण यांचे पण आहेत आणि म्हणूनच हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. चांगला प्रयत्न होता. ओव्हरऑल छान गायलं. आदर्श आजोबांचं गाणं आणि डॅड समोर आहे तर ते टेन्शन सगळ्यांनाच टीमच्या चेहऱ्यावर दिसतंय. पण काही प्रॉब्लेम नाही, तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. अजून तुम्ही खूप छान करू शकता हे तुम्हालाही माहिती आहे. पण आजचा परफॉर्मन्स सगळ्या ग्रुपमधले सगळे मेंबर्स आज दिसले आणि गोड परफॉर्मन्स होता तुमचा, मला खूप आवडला. राहुल दादा तुम्ही नेहमी गाता त्याच्यापेक्षा हे गाणं वेगळं होतं थोडंसं आणि मला असं वाटलं की एफर्ट म्हणून खूप छान होता पण तो थोडासा अनप्रिपेअर्ड वाटला मला थोडासा कुठेतरी. त्याच्यामुळे नेहमी फोक रिवायवल इकडे असतं ना तसा मला निश्चित पुढे तुमच्याकडनं बघायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. पण प्रयत्न नक्कीच छान होता. ऑल द बेस्ट. काही कमेंट्स मिळालेल्या आहेत चांगल्या आणि काही सूचनाही मिळालेल्या आहेत. मागच्या आठवड्यात काही मार्क नव्हते पण या आठवड्यापासून आपली मार्किंग सिस्टीम चालू होणार आहे. किती मार्क मिळत आहेत फोक रिवायवल? गुण. विश यू ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट परफॉर्मन्स. तुम्ही बसू शकता. आणखीन मजा आणखीन धमाल करायला आपण पुन्हा भेटणार आहोत याच ठिकाणी याच वेळी तुमच्या आवडत्या वाहिनी झी युवावर. त्यामुळे बघायला विसरू नका संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता.